कसलंही वाटण घाटण न करता एकदम झटपट पावट्याची भाजी. तर ही पावट्याची भाजी कशी बनवायची, ना कांदा ना टोमॅटो कापायचं ना काही. तर ही साधी सोपी पावट्याची भाजी कशी बनवायची, खायला तर एक नंबर लागते बघा. तर पावट्याची भाजी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात. पावट्याच्या शेंगा आहे ना एकदम ताज्या आहेत बघा, आमच्या शेतातल्या शेंगा आहेत ह्या. मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला मी पावट्याची भाजीची रेसिपी बनवून दाखवलेली आहे. अशा ताज्या शेंगा असल्या ना भाजी खायला खूप छान लागते आणि चविष्ट भाजी होती बघा. पावटा आपण सोलून घेऊया. पावटा सोलून पण झाला आणि सोबतच मी पावट्याचे हे दाणे आहे ना स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. आता आपण भाजीसाठी आहे ना एक छोटंसं वाटण बनवून घेऊया. तर बघा इथं मी घेतलेलं आहे फक्त 1 ते 1.5 चमचा सुकं खोबरं टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये. 7 ते 8 लसूण पाकळ्या ते पण टाकू आणि थोडीशी कोथिंबीर, थोडीशी देठासहितच कोथिंबीर मी घेतलेली आहे. वाटण्यासाठी आहे ना थोडी देठ टाकायची कोथिंबीरीची, छान स्वाद येतो भाजीला. हे आपण बारीक करून घेऊया. बघा भाजीसाठी वाटण आपलं तयार झालेलं आहे. हे एका वाटीमध्ये काढून ठेवूया. एकदम छोटंसं वाटण आहे बघा. तवा गरम झालेला आहे. आता टाकूया 1 पळी तेल आणि टाकूया हे आपण पावट्याचे दाणे सोलून घेतलेले. तर पावट्याचे दाणे टाकून आहे ना तेलावरती छान भाजून घेऊया. पावट्याचे दाणे भाजून झालेले आहेत. असे जर पावट्याचे दाणे भाजले ना तर पावट्याला थोडासा उग्रवास असतो तो कमी होतो आणि छान भाजी चविष्ट लागते. त्यामुळे थोडंसं तव्यामध्ये पावटा भाजून घ्यायचा आणि असं तांब्याने किंवा तुम्ही छोटा ग्लास घेतला तरी चालेल, पण मी हे तांब्याने बारीक करून घेते थोडंसं. तांब्याने पटकन होतं बघा, असं पटकन मऊ होतो भाजला की पावटा. पावट्याचे दाणे मऊ झाले ना तर त्याला असं तांब्याने किंवा ग्लासाने कशाने पण रगडायचं थोडंसं. पूर्णपणे बारीक केलेले नाही, पण पावट्याचे अशा डाळी झालेले आहेत थोडे थोडे. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेऊ. टाकूया 2 पळी तेल. तेल तापलं की टाकूया मोहरी. मोहरी अगोदर छान भाजून घ्यायची. मोहरीचा असा तडतड आवाज आला की टाकूया थोडीशी जिरी. जिरी मोहरी व्यवस्थित भाजलेली आहे आणि आता गॅस जरा कमी करायचा. टाकूया काळा मसाला 1 चमचा. ही भाजी आहे ना काळ्या मसाल्यातच मस्त होती बघा, छान चविष्ट होती. या मसाल्यामध्ये आपण खडे मसाले धने टाकून मसाला बनवलेला असतो ना, वेगळा मसाला टाकायलाच लागत नाही. मसाला थोडासा तेलावर परतून घ्यायचा. टाकूया थोडीशी हळद, पाव चमचा. तेलावरती असे थोडेसे मसाले परतून घ्यायचे बघा. मसाले सर्व व्यवस्थित परतून झालेले आहे. आता टाकूया खोबरं आणि कोथिंबीर लसूण वाटण केलेलं आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं हे भाजून घेऊ. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि व्यवस्थित हे मिडियम गॅसवरती वाटण बनवलेलं आपण लसूण खोबरं कोथिंबीरचं भाजून घ्यायचं. सर्व मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. वाटण पण आपलं परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. लगेच त्याच्यामध्ये आहे ना आपण हा पावटा बारीक रगडून घेतलेला तव्यावरती टाकायचा. पावट्याचे दाणे बघा एकदम बारीक पण करायचे नाही, असे डाळी झाले पाहिजे पावट्याच्या दाण्याचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. परतून घ्यायचं थोडं मसाल्यामध्ये. हे भाजूनच घेतलेले आहेत आपण दाणे. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. पावटा व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ, म्हणजे पावट्याच्या दाण्याला पण छान मीठ लागलं जातं.
आणि खायला पण छान चविष्ट लागतात मग पावटे खायला मिठाने. मीठ टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊ. आता टाकूया. आपल्याला जेवढी भाजी करायची ना तेवढं पाणी टाकायचं. 1 ग्लासभर मी पाणी टाकलेलं आहे. आपल्याला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची ना त्यानुसार पाणी टाकायचं. अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकू, म्हणजे भाजी शिजायला पण पाणी लागतं. किती छान रंग आलाय बघा भाजीला. गॅस मिडियम ठेवायचा आता मिक्स करून घेतल्यानंतर, आणि हा चमचा असाच ठेवायचा. आता मिडियम गॅसवरतीच आहे ना, फक्त 7 ते 8 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊया. जास्त झाकण नाही ठेवायचं, असं चमचा लावायचा आडवा. बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजीला झाकण ठेवलं होतं. मध्ये थोडंसं असं चेक करायचं. मस्त भाजी शिजते बघा रटरट. अजून भाजी शिजलेली नाही, आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. फक्त 3 ते 4 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे. अशी उकळी आली की त्याच्यामध्ये टाकूया 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट टाका बघा. शेंगदाण्याच्या कुटाने भाजी छान लागते खायला, मिळून पण येते ना. मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट टाकून. थोडंसं भाजीला दाटसरपणा पण आलेला आहे. आपण पावटा तांब्याने रगडून घेतला ना तव्यावरती, बघा असं घट्ट भाजी झालेली आहे. अजून 3 ते 4 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊ. गॅस मिडियम ठेवायचा. झाकण ठेवून आपण शेंगदाण्याचा कूट आहे ना अगोदर कधी टाकायचं नाही. अर्धी भाजी शिजली ना नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याच्या कुटाने काय होतं, भाजी पटकन आटल्या जाते आणि शिजत नाही भाजी. मग निम्मी भाजी शिजत आली की मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता परत झाकण ठेवलेलं आहे आपण. अजून 3 ते 4 मिनिटं भाजी आपण शिजवून घेऊया मिडियम गॅसवरती. परत आहे ना 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर भाजी शिजवून घेतलेली आहे. आता आपली भाजी शिजलेलीच असणार आहे. किती छान मस्त भाजी शिजतीये. आणि आपण असं अर्धवट झाकण ठेवल्यामुळे ना भाजीचा तो रंग बघा अजून आहे. आता पावटा आपण शिजलाय का पाहू आणि गॅस बंद करून टाकू. पावटा पण व्यवस्थित शिजलेला आहे. आता ही भाजी आहे ना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करून टाकू. झाली आपली एकदम झटपट पावट्याची भाजी. बघा एका भांड्यामध्ये भाजी काढून घ्यायची. पावट्याची भाजी आहे ना एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. बघा ही पावट्याची भाजी आहे ना 2 ते 3 माणसांना आरामशीर पुरते बघा जेवण करताना. अशी आपल्या घरी किती माणसं आहेत ना त्या पद्धतीनेच भाजी बनवायची. तर भाजी मी भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची असली तर. मस्त झटपट पावट्याची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. आणि या पद्धतीने पावट्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा. आणि पावट्याची भाजी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.